बोलते मम्मा सांग. मम्मा कशी करते बोल आता. हा का मी अशी करते पिल्लू. आणि पप्पा पप्पा कशी करते. बस एवढंच. हो का. याचे पप्पा शिकवतात असं असं बोलायचं. मम्मा अशी करते पप्पा अशी करते. किट्टू कसा करते. फुल ट्रेनिंग फुल ट्रेनिंग. किट्टूला आज बरं नाही आहे त्याच्यामुळं किट्टू थोडा बारीक चिरीक दिसायला लागला. किट्टू तब्येतीनं बारीक झाला. जाओ टिक्की वगैरह लगाओ फिर हम खाना खाएंगे. किट्टू बाबा खाना खाएंगे ना. नाही ना गाडी नाही नाही पिल्लू. कशाला गाडी नको नको. तिथे जेवण करू. तर बाहेर बघूया. तर बाहेर माझे नाही का कपडे वगैरे मी धुवून काढलेत आणि सुट्टीच्या दिवशी नाही का भरपूर कपडे निघतात. तर माझे नाही का कपडे वगैरे मी धुवून वगैरे सगळं माझं स्वच्छ करते मी गॅलरी. आणि तुम्ही बघू शकता इकडं खूप जास्त कपडे निघाले. तर मग मी धुवून वगैरे इथे पण ग्रिलवरती पण टाकते कपडे. आणि पटकन ऊन असलं त्या कारणाने तर पटकन सुकून पण जातात. त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. आणि इकडं किट्टूचे पुस्तक स्केच पेन वगैरे सगळं काही असतं वरतीच ठेवलेलं. आणि आता चला मी तुम्हाला दाखवते की मी काय करत होते. तर आज सुट्टी असल्या कारणाने माझ्या नवऱ्याने पाव आणले आणि सोबतच नाही का आम्ही शेवची भाजी. पाव आणि शेवची भाजी एवढी भारी लागते ना. तर तुम्ही एकदा खाऊन बघाच. खूप छान लागते. आणि हे रेसिपी आम्ही कुठं बघितली होती. काही लोकांना असं वाटेल का पण हे काही पण खातात पावसोबत. तर आम्ही नाही का आम्ही कुठे गेलो होतो प्लॉट बघायला गेलो होतो बघा. तर प्लॉट बघायला गेलो होतो ना आम्ही त्या हॉटेलवरती थांबलो होतो. तर तिथे नाही का 70 रुपयाला नाही का शेवची भाजी आणि पोट भरून नाही का पाव होते खायला. आणि इतकं छान वाटत होतं ना ते खाताना का खूप असं पोट म्हणजे जिभेची चवच नव्हती जात आमची नाही का. घरी आल्यानंतर आम्हाला तेच सतत आठवत होतं की हेच खायचं. मग आता आपण परत एवढ्या दूर तर जाऊ नाही शकत. त्याच्यामुळं आपण घरीच बनवायचं जसं का बनेना पण खायचं आपण बनवून. तर मी नेहमी बनवते पाव आणि सुट्टीच्या दिवशी तर आधी बनवते आणि मजा पण वाटते खायला. खूप भारी वाटतं. आता इकडे बघा मी एक काही पाव त्याला गरम नाही करत आहे. एकाच वेळेला 4चा बन इथे ठेवून दिला आहे. आणि चांगलं तापवते मी आता त्यांना फ्राय करते म्हणजे गरम करते. इकडं पिक्चर चालू आहे. किट्टूचा फेवरेट पिक्चर आहे किंग कॉंग. आणि इकडे मी किट्टूच्या पप्पाला रोबा काय करत आहे. पाण्यात टाकला कांदा ज्यानी डोळ्यात पाणी येणार नाही. आज किट्टूच्या पप्पाला सुट्टी आहे त्याच्यामुळे एक कांदा मी कट केला होता. आणि दुसरा कांदा कट करायच्या वेळेला नाही का माझ्या भरपूर डोळ्यामध्ये पाणी आलं. त्याच्यामुळे किट्टूच्या पप्पांना म्हणलं की तुम्हीच कट करा. तर ठीक आहे म्हणले. इकडं मी नाही का ताट वगैरे वाढून ठेवले आणि बस कांदाच राहिला होता कट करायचा. आणि आमचं डिस्कशन पण चालू होतं का संध्याकाळला काय बनवायचं. आमचं असंच चालू असतं नाही का. सुट्टीच्या दिवशी कुठला पदार्थ बनवायचा कुठला पदार्थ विकत आणायचा. आम्ही बाहेरून पण आणतो पार्सल खूपदा. पण तेच ना मग तुझ्या पप्पाला खूप बाहेरचं खायला जरा जमत नाही. त्यांचं पोट खराब होतं. आणि मला तर भरपूर बाहेरचं खायला आवडतं. कारण मी इथे आली तेव्हापासून मी बाहेरचं खात आहे. तिकडं माझ्या गावाकडं कुठं बाहेरचं खायला मिळतच नाही एवढं काही. त्याच्यामुळं मी इथेच सगळं बाहेरचं खात आहे. आणि मला खूप आवडते. बर्गर आवडते, पिझ्झा आवडतं आणि खूप काही गोष्टी आहे. बिर्याणी, चिकन बिर्याणी, दम बिर्याणी आणि चिकन हंडी. खूप काही मी डिशेसचे नाव इथंच आले तेव्हापासून मी ऐकायला मला मिळालं. कारण मी तिकडं गावाकडं मी असल्या डिशेसचे नाव पण ऐकलेले नव्हते. आणि इथे आले तेव्हापासून मला माझ्या नवऱ्याने खूप काही खाऊ घातलं आणि मला खूप
खूप जास्त आवडला. तर चला आता संध्याकाळची वेळ आहे, तर आमचं दोघांचं टायमिंगच असतो नाही का, आम्ही इथं बसतो. इथे मी छोटंसं रॅक ठेवलेलं आहे, चप्पलचं स्टँड. आत्ताच मी इथे जेव्हा आली रूममध्ये राहायला त्यावेळेलाच मी ऑर्डर केलं होतं. आणि ही ग्रिल आहे ना, मला थोडंफार असं म्हणजे भीती वाटते की तू वरती डोकावून बघतो तर खुर्चीवरती नाही का चढून तो असं खाली मुलांना खेळताना बघतो, तर मला खूप भीती वाटते. त्याच्यामुळं मी याच्या जवळच बसलेले असते आणि त्याला लक्ष ठेवते. आता तो बोर झाला त्याच्यामुळे तो घरामध्ये आला आणि मी पण आले. आता थोडा वेळ पण झाला आहे, अंधार. तर इथे खेळणी वगैरे तो काढून ठेवतो आणि खेळणे काय खेळत नाही. इथे त्याचं कार्टून मी लावून दिले त्याला आणि तो निवांत बघतो. एवढं काही बघत नाही तो मन लावून, पण त्याला जसं बघायचं थोडं थोडं 5-5 मिनिट बघतो आणि मग नंतर तो त्याच्या खेळण्यामध्ये बिझी होऊन जातो. बघा लगेच बोर झाला आहे. आणि मुलं कसं एकसारखं कार्टून बघतात तसं तो बघतच नाही टी व्ही. तो त्याचे खेळणेच खेळतो आणि ड्रॉइंग वगैरे करतो. आणि तो माझं किचन तर बघितलंच असं, इथे मी वॉलपेपर लावलेला आहे किचन ओट्यावरती, पण मी आणखीन पण तो व्हिडिओ मला बनवताच आला नाही. तर मी तुम्हाला एखाद्या दिवशी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. आणि खालील कप्पे जे आहे ना, मला तिथं एक मोठा छोटा कर्टन घ्यायचा आहे. आणि इकडे तुम्हाला वॉल जे दिसत असेल ना, इथे खूप छान कलर लावला. बघा तुम्ही, इथे कलर काहीच म्हणजे जात नाही. आधीच्या आम्ही रूममध्ये राहायचो तिथे चुना वगैरे लावलेला होता, सगळा अंगाला कपड्यांना कलर लागत होता. आणि म्हणजे किट्टूचे ते खूप सारे कपडे खराब होत होते. तर किट्टू मला इथे विचारत आहे की